नमस्कार. तर एक जोडपं असतंय आणि त्यांचं जे गाव असतं ते मोक्याच्या ठिकाणी असतं रोडला, आणि यांचं घर सुद्धा रोडच्या जवळच असतं. त्यामुळे मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळं आजूबाजूच्या म्हणजे पंचक्रोशीतले लोक, खेड्यातले लोक, जे पाहुणे रावणे त्यांचे नातेवाईक त्यांचे इथे येत असते. त्यामुळं रोज कोण ना कोणतरी पाहुणा त्यांच्या घरी मुक्कामाला राहायचा. आणि यांचा स्वभाव पण खूप चांगला होता. म्हणजे त्यांना चहा पाणी, उठ बैठ, ठक्करणा सर्व म्हणजे पाहुणचार हे करीत असायचे. परंतु ते रोजच पाहुणे येत असल्यामुळे हे वैतागून गेले. अशी म्हणजे परिस्थिती त्यांची निर्माण झाली होती. मग ते त्यांना वाटलं म्हणजे काय करावं, पाहुणे आता म्हणजे कामं सुधरत नसत, त्यांचे घरचे कामं काही करायचे धंदे, रोजच पाहुणे घरी. एक दिवस बायको म्हणू लागली नवऱ्याला, म्हणे का हो म्हणे आपण आता काय करायचं या पाहुण्यात, एक दिवस आपला म्हणजे घरी म्हणजे हे होत नाही, पाहुणा रोज एक ना एक असतोच पाहुणा. आपलं घर मोक्यालाच आहे, गाव म्हणजे रस्त्यालाच आहे रोडला, त्यामुळं काय करावं. त्यात पुन्हा यांना कसे राहत नसतं, यांची खूप म्हणजे स्वभाव माणुसकीचा. मग त्यांनी काय केलं, आपण असं करू, त्याच्या नवऱ्याने युक्ती सुचवली, आपण असं करू, तू काय कर, नाव बदलू आपण. नाव बदलायचं, हा म्हणजे काय तू माझं नाव साखर ठेवू, तुझं नाव खीर. म्हणजे बायकोचं नाव खीर, नवऱ्याचं नाव साखर. आणि बैल होता एक, बैलाचं नाव पाहुणा ठेवलं. एक म्हैस होती, म्हशीचं नाव काठी. बैलाचं नाव पाहुणा आणि म्हशीचं नाव काठी. बर बर, म्हणजे पहा म्हणे आता तू, आपण पाहू काय कसे पाहुणे येतात आपल्या घरी, तर बघू मग कसं काय म्हणे, बघा तर फक्त खरी म्हणे आता. मग असे नाव बदलले. बस दुसऱ्या दिवशी आला पाहुणा त्यांच्या. पाहुणा आला तर ह्यो काय झालं, सकाळीच गेला होता शेतामध्ये, आऊत हाणायला गेला होता. त्यानंतर गेल्याच्या नंतर ते पाहुणा आला. मग ते पाहुण्याला चहा पाणी केलं, त्यांना पाणी घेऊन दिलं, बसायला टाकलं. मग म्हणे कसं काय आता जेवण करता का पाहुणे राव, म्हणे का साखरेला येऊ देता, जेवण करता का साखरेला येऊ देता. साखरे या देवा साखरेला. ह्यो